नमस्कार, वेलकम टू ॲश अरेना चॅनल. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. अलीकडेच DRDOने अग्नि-6 क्षेपणास्त्राबाबत एक मोठे विधान केलेले आहे. हे असे क्षेपणास्त्र असेल की ज्याची रेंज 10,000 ते 12,000 किलोमीटरपर्यंत असू शकते. DRDOचे अध्यक्ष समीर व्ही कामत सर यांनी म्हटले आहे की भारत आता गायडेड मिसाईल क्षमतेच्या नव्या युगाच्या अगदी जवळ पोहोचलेला आहे. DRDOचे म्हणणे आहे की आम्ही पूर्णपणे तयार आहोत. फक्त सरकारकडून मंजुरी मिळताच आम्ही 12,000 किलोमीटर रेंजच्या या क्षेपणास्त्राची चाचणी करून दाखवू शकतो. इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल ICBM म्हणजेच असे क्षेपणास्त्र जे एका खंडातून दुसऱ्या खंडावर हल्ला करू शकते. थोडक्यात आशिया खंडातून युरोप खंडात, आशिया खंडातून अमेरिका खंडात, आशिया खंडातून ऑस्ट्रेलिया खंडात याप्रमाणे. सध्या भारताकडे असलेले अग्नि-5 हे पूर्णपणे ICBM मानले जात नाही. त्याला इंटरमिजिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल म्हटले जाते. जरी काही माध्यमांनी त्याला ICBM म्हटले असले तरी अधिकृतरित्या सरकारद्वारे तसे मानले जात नाही. जर अग्नि-6ची रेंज 10 ते 12,000 किलोमीटर असेल तर त्याची क्षमता किती मोठी असेल हे समजून घेणे आवश्यक आहे. या रेंजमध्ये संपूर्ण रशिया, चीन, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेचा अलास्का हा भागही येऊ शकतो. 10,000 किलोमीटर रेंज क्षेपणास्त्र किती घातक असू शकते हे पहा. मुख्य अमेरिकन भूभाग वगळता जवळपास संपूर्ण जग भारताच्या आवाक्यात येऊ शकते. यामुळे भारत जगातील जवळपास कोणत्याही भागावरती प्रहार करू शकतो. अलीकडील इराण-इस्रायल संघर्षात आपण पाहिले आहे की अनेक मिसाईल रोखण्यासाठी एअर डिफेन्स सिस्टम वापरण्यात आली, पण कोणतीही प्रणाली 100% यशस्वी नसते. त्यामुळे जगातील प्रत्येक देश लाँग रेंज मिसाईल विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे एक प्रकारचे अंतिम सुरक्षा कवच आहे. जर तुमच्याकडे अण्वस्त्र असतील, अण्वस्त्र म्हणजेच न्यूक्लिअर बॉम्ब असतील आणि त्यांना दूरवर पोहोचवणारी मिसाईल प्रणाली असेल तर कोणताही देश सहजपणे तुमच्यावरती हल्ला करण्याचा विचार करणार नाही. जर अग्नि-6ची रेंज 12,000 किलोमीटरपर्यंत गेली तर भारताची सामरिक ताकद आणखी वाढेल. त्यामुळे भारत सरकार योग्य भूराजकीय परिस्थितीची वाट पाहत असावं, ज्यावेळी ही क्षमता अधिकृतरित्या जाहीर केली जाईल. जगातील अनेक गुप्तचर संस्थांना कदाचित आधीच माहिती असेल की भारत अशा प्रकारचे क्षेपणास्त्र तयार करू शकतो, पण क्षमता असणे आणि प्रत्यक्ष चाचणी करून दाखवणे यात फरक असतो. जेव्हा एखादा देश प्रत्यक्ष चाचणी करतो तेव्हा त्याचा जागतिक परिणाम हा वेगळाच असतो. जगात फारच थोड्या देशांकडे 7,000 किलोमीटरपेक्षा जास्त रेंजची ICBM क्षमता असलेली मिसाईल्स आहेत. उदाहरणार्थ रशियाकडे 14,000 ते 18,000 किलोमीटरपर्यंत रेंज असलेली मिसाईल आहेत. चायनाकडे डॉंगफँग DF-41 सारखी 15,000 किलोमीटर रेंजची मिसाईल्स आहेत. नॉर्थ कोरियाकडे सुद्धा अशी क्षेपणास्त्र आहेत जी अमेरिकेलाही लक्ष्य करू शकतात. त्याचसोबत इस्रायलकडे देखील दीर्घ पल्ल्याची क्षमता असल्याचे मानले जाते. भारत मात्र अग्नि-5ची रेंज अधिकृतरित्या कमी सांगतो. अनेक संरक्षण तज्ज्ञांच्या मते अग्नि-5ची खरी रेंज 7,000 ते 9,000 किलोमीटरपर्यंत असू शकते, परंतु भारत जाणीवपूर्वक ती कमी दर्शवतो, कारण भारताचा उद्देश युरोप किंवा इतर देशांना घाबरवणे हा नाही आहे. भारताचे प्राथमिक लक्ष हे चीन आणि आसपासच्या प्रदेशांवर आहे. चीनसाठी अग्नि-5 पुरेसे मानले जाते. शिवाय भारताकडे पाणबुड्यांमधून डागता येणारे मिसाईल्स देखील आहेत. म्हणूनच अग्नि-6 याबाबत भारत सरकार भूराजकीय परिस्थितीचे निरीक्षण करत असावं. DRDOने आधीच सांगितले आहे की भारताकडे ही तंत्रज्ञान क्षमता उपलब्ध आहे. आता फक्त योग्य वेळी अधिकृत घोषणा आणि याची चाचणी बाकी आहे. जर भविष्यात भारताने अग्नि-6ची यशस्वी चाचणी केली तर तो दिवस ऐतिहासिक ठरेल. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये भारताच्या मिसाईल क्षमतेची मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जाईल. जगभर भारताच्या सामरिक शक्तीबद्दल बोलले जाईल. सध्या तरी एवढे निश्चित मानले जात आहे की हा प्रकल्प वास्तवात येणार आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की तो क्षण नेमका कधी येणार. धन्यवाद. जगभरातील चालू घडामोडींबद्दल अद्ययावत माहिती घेण्यासाठी ॲश अरेना या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.